वी आर जेंजी, वी विल नॉट टॉलरेट दिस नॉनसेन्स, हमारे टॅक्सेस से आपकी सॅलरी हो जाती है. मंडळी, हे वाक्य बोलणारी जम्मू काश्मीर मधली मुलगी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतीये. झालं असं होतं की 26 जुलैला कारगिल विजय दिवस होता. त्या दिवशी सुरक्षेच्या कारणास्तव रस्ते काही वेळ बंद करण्यात आलेले होते. मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा पडत होता. द्रास भागातील मिनीमार्ग चेकपोस्ट जवळचा रस्ता सुद्धा यावेळी बंद केला होता. रस्ता बंद झाल्यामुळे प्रवाशांची गर्दी वाढली आणि उशीर लागल्यामुळे तणाव निर्माण झाला. याच वेळी मंत्र्यांच्या वाहनांना पुढे जाऊ दिल्यामुळे तिथेच उपस्थित असलेल्या एका तरुणीनं मोबाईलमध्ये व्हिडिओ सुरू केला आणि ही तरुणी थेट जवानांसोबतच हुज्जत घालायला लागली. आम्ही जेन्झी आहोत, तुमचा मनमानीपणा सहन करणार नाही, हे आणि असं खूप काही ही पोरगी सैनिकांना बोलली. पोरीला वाटलं सैनिकांना बोलून तिनं खूप भारी काम केलं, पण हाच तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि तरुणीला प्रचंड बोललं गेलं. आता बघा, यात चूक कुणाची होती हे तर अर्थात सरळ दिसतंय. कारण कसं आहे, तुम्ही जेन्झी असा नाही तर कुणीही, तुम्हाला देशात सुरक्षित ठेवण्यासाठी ते जवान तिथं तुम्ही कल्पना करू शकत नाही इतक्या वाईट संकटांना सामोरं जात आहेत. तुमच्यासाठी त्यांनी रस्ते बंद ठेवले होते. तुमच्यासाठी डोळ्याची चाळणी करून जवान देशासाठी खंबीरपणे उभे असतात. असं असताना तुम्ही तुमचा राग जवानांवर का काढता? कुणी हक्क दिला तुम्हाला सैनिकांच्या पगारावर बोलायचा? की तुम्ही जेन्झी आहात म्हणून काहीही करायचा अधिकार मिळालाय? मुळात विरोध जेन्झीला नाही, विरोध झाला ते पोरीच्या अतेताईपणाला आणि याच प्रचंड विरोधामुळे या पोरीला तिची चूक सुद्धा कळली आणि तिने मला लहान बहीण समजून माफ करा असा बोलणारा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला. पण काय उपयोग? जर चूक आधी झाली आणि माफी नंतर मागितली तर याला उपयोगच नाहीये. असो, तुम्हाला या प्रकरणावर काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.